नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोस्टल रोड विषयी माहिती जाणून घेणार आहात। धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड, ज्याला मुंबई कोस्टल रोड असं म्हणतात, हा मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवरील कनेक्टिव्हिटी सुधारण्याचा महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्प आहे। पहिल्या टप्प्याचं 11 मार्च 2024 रोजी उद्घाटन करण्यात आलं। छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोडद्वारे वरळी ते मरी ड्राईव्हचं अंतर अंदाजे 10.58 किलोमीटर आहे। या संपूर्ण कोस्टल रोडचा अंदाजे खर्च 12,721 कोटी इतका आहे, जो की अंदाजे 1.6 अब्ज अमेरिकन डॉलर इतका आहे। कोस्टल रोड दररोज सुमारे 1,30,000 वाहनांना सेवा देईल, ज्यामुळे दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरातील प्रवासाचा वेग मोठ्या प्रमाणात कमी होईल। मुंबई कोस्टल रोड म्हणजेच MCRP बोगदे जमिनीखाली सुमारे 14 ते 72 मीटर खोल आहेत। या प्रकल्पासाठी सुमारे 111 हेक्टर जमिनीचं पुनर्वसन केलं गेलं, ज्यामध्ये सार्वजनिक उद्याने आणि फिरण्यासाठी मोकळ्या जागांचा समावेश आहे। या रस्त्यावर ध्वनिरोधक भिंती आणि हिरवीगार लँडस्केपिंग करण्यात आली आहे। 2025 पर्यंत पहिला टप्पा कार्यान्वित झाला आहे आणि पुढील विस्तार बांधकामाच्या टप्प्यात आहे। या कोस्टल रोडवर 2 स्वतंत्र बोगदे आहेत, ज्यामध्ये प्रत्येक दिशेसाठी 3 लेन आहेत। मुंबईच्या भौगोलिक परिस्थितीसाठी खास डिझाईन केलेल्या मावळा नावाच्या टनेल बोरिंग मशीनने हा कोस्टल रोड बांधला गेलेला आहे। मित्रांनो, या कोस्टल रोडची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगत आहे, पण तत्पूर्वी एक छोटीशी आठवण करून देतो। जर तुम्हालाही भारतीय मंदिरांचं सौंदर्य आणि विविध ठिकाणांच्या प्रवासाचा अनुभव घ्यायचा असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तसंच नवनवीन अपडेट्ससाठी सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेला बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। या संपूर्ण कोस्टल रोडची बोरिंग प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सुमारे 3 वर्षे लागली। बोगद्यातील हवेची गुणवत्ता टिकवण्यासाठी प्रगत प्रणाली बसवण्यात आली आहे। हा संपूर्ण कोस्टल रोड आग प्रतिबंधक सामग्री, अग्निशामक प्रणाली आणि बचाव मार्गांनी सुसज्ज आहे। जोरदार पावसाळा किंवा भरतीच्या वेळी पाणी साचू नये म्हणून अत्याधुनिक पंप आणि ड्रेनेज प्रणाली सुद्धा या कोस्टल रोडवर लावण्यात आली आहे। या कोस्टल रोडवर वाहतूक नियंत्रणासाठी 24 तास देखरेख करणारे कॅमेरे आणि सेन्सर्सही लावण्यात आलेले आहेत। पाण्याखालचा हा बोगदा मुंबईला हाँगकाँग, सिडनी आणि इस्तांबूल सारख्या प्रगत कोस्टल टनेल सिस्टीम असलेल्या शहरांच्या पंक्तीत नेतो। बांधकाम प्रक्रियेदरम्यान समुद्री जीवनाला कोणतीही हानी होणार नाही, यासाठी पर्यावरण स्नेही तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे। पाण्याखालचा हा बोगदा भारतातील पहिला आणि नैसर्गिक समुद्र तळाखाली बांधण्यात आलेल्या मोजक्या बोगद्यांपैकी एक आहे। प्रवासाचा वेळ व गर्दी कमी करून मुंबईतील वाहनांच्या उत्सर्जनात लक्षणीय घट होण्याची यातून अपेक्षा आहे। बाधित खारफुटी वनांच्या बदल्यात 3 पट जास्त खारफुटी वने दुसरीकडे वसवण्यात आली आहेत। हा फक्त रस्ता नाहीये, हे मुंबईकरांसाठी एक मोठे पाऊल आहे, ज्यामुळे प्रवास सुलभ होईल आणि अर्थव्यवस्था वाढेल आणि प्रगत पायाभूत सुविधांसाठी शहर जागतिक नकाशावर येईल। या बोगद्यामुळे वाहतूक कोंडी कमी होते आणि पायाभूत सुविधा सुरळीत होतात, असं मुंबईकरांचं म्हणणं आहे। या प्रकल्पामध्ये हरित क्षेत्री आणि सायकल ट्रॅक समाविष्ट असल्यामुळे हा प्रकल्प पर्यावरणीय टिकावाला चालना देतो। तसेच या प्रकल्पामुळे इंधनाचा वापर कमी होतो, ज्यामुळे खर्च वाचतो आणि वाहन प्रदूषणही कमी होतं। आणि आता आपण मरीन ड्राईव्हवर पोहोचलो आहोत। हा 10.58 किलोमीटरचा रस्ता आपण साधारणतः 6 ते 7 मिनिटात कव्हर केला। जर तुम्हाला कोस्टल रोडचा हा सविस्तर आढावा आवडला असेल आणि तुम्हाला अशाच सिनेमॅटिक ट्रॅव्हल्स आणि पायाभूत कहाण्या पाहायच्या असतील तर माझ्या ट्रॅव्हल विथ वरद या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।